कोथिंबीर छान चिरून घ्यायची। व्यवस्थितपणे कोथिंबीर चिरल्यानंतर छान चिरून घ्यायची। पूर्ण कोथिंबीर चिरून झाली आहे। आपली मटकीची उसळ ही तयार आहे। झाकण उघडून मटकीची उसळ ही तयार झालेली आहे। आणि आता छान व्यवस्थित ते परतून घ्यायची, खालवर करायची। व्यवस्थित केल्यानंतर खालवर केल्यानंतर त्यामध्ये मी सिंपल आणि साधी बनवलेली आहे। त्याच्यामध्ये फक्त कांदा टाकला, टोमॅटो वगैरे टाकला नाही आणि लिंबूचा रस ते टाकलं आणि वरून कोथिंबीर घालायची आणि ओलं खोबरं सुद्धा घालायचं। जास्त मसाले टाकायचे नाही। मी लाल तिखटही टाकलं नाही, थोडी हिरवी मिरची टाकली। आपल्या चपात्याही तयार होत आहे। चपाती शेकून घ्यायची, खालवर करायची। चपातीला थोडं तेलही लावायचं आणि ती व्यवस्थित शेकून घ्यायची। ही चपाती मटकीसोबतही छान लागते। आणि आपण सकाळच्या नाश्त्याला लसणाची चटणी करतो ना, त्या लसणाच्या चटणीसोबत सुद्धा छान लागते चपाती। सकाळी जे नाश्ता करतात त्या अशा तेलाच्या चपात्या खूप छान लागतात, त्यांच्यासोबत खायला, चटणीसोबत खायला खूप छान लागतात आणि मटकीसोबतही छान लागतात। आता आपल्या चपात्या भाजत आहे। आता आपल्या चपात्याही भाजून होणार। तर मी अजून परत दुसरी चपाती भाजते, ती पण व्यवस्थित भाजून घेते आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे, म्हणजे कच्ची राहणार नाही असं। तसं तर सगळ्यांना माहीतच आहे, चपात्या कच्च्या नाही, जर थोडंसं तेल लावलं की थोडंसं अजून चांगलं वाटतं खायला असं म्हणतात। पण चपात्या कधी कधी तेल लावायचं चपात्याला। तर चपाती ही आपली झालेली आहे। आपली मटकीची उसळ आणि चपाती छान झालेली आहे। माझा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा।